सर्व जे दृश्य आहेत हे टाकवड्यामधली दृश्य आहेत। नगरपालिकेचा पाणी स्वच्छ करण्याचा प्लांट आहे इथं। ज्यावेळी संतोष हत्तेकरांनी अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर हे पाणी डायरेक्ट ह्या वड्यामध्ये जात होतं, ते सध्या अधिकाऱ्यांचा फोन आल्यानंतर इथल्या कर्मचाऱ्यांनी ते बंद केलेलं आहे। हे नेमकं किती दिवस चालू होतं आणि काय ह्याची सखोल चौकशी झाली पाहिजे व जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर शासन झालं पाहिजे असं मागणी संतोष हत्तेकर हे करत आहेत। ही तुम्ही जी दृश्य पाहताय ही सगळी दृश्य आहेत टाकोड्यावरचे पाणी स्वच्छ करण्याचा जो नगरपालिकेचा प्लांट आहे त्या प्लांटवरची दृश्य आहेत व काही एंट्रीज ज्या होत्या त्या एंट्रीज देखील वहीमध्ये नोंद करण्यात आलेल्या नव्हत्या। ह्याचे जे कोणी नगरपालिकेचे ह्या विभागातले अधिकारी असतील त्यांनी कृपया करून याची दखल घ्यावी, जेणेकरून प्रशासनाचा पैसा वाचेल आणि नागरिकांना होणारा जो रोगराईचा त्रास असेल किंवा ज्या इतर गोष्टी असतील त्या थांबतील। या गोष्टींचा विचार नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी किंवा याच्या संलग्न जे अधिकारी असतील त्यांनी करावा लागेल। हे पाहू शकताय ह्याने आत्ता प्लांट चालू केलेला आहे, त्यामुळं हे सांगितल्यानंतर लोक काम करणार की काय असा एक सवाल नागरिकांच्या मधून विचारण्यात येत आहे। व हे पाहू शकता हे बंद होतं, हे चालू केल्यानंतर आता सर्व पाणी हे फिल्टरसाठी आत घेण्यात आलेलं आहे। नेमकं फिल्टर करायला अडचण काय? पैसा शासन देतंय, पूर्ण यंत्रणा शासन देतंय, मग ह्यांना अडचण नेमकी काय आहे असा सवाल सध्या नागरिक विचारत आहेत आणि संतोष हत्तेकर देखील विचारत आहेत। संतोषजी, नेमकं इथं काय घडलंय आणि हे प्रकार इथे वारंवार घडतात का? महानगरपालिकेचा असलेला हा सांडपाणी प्रकल्प आहे। गेले कित्येक वर्ष हा मक्तेदार पद्धतीनं मक्ता चालवत आहेत, कारण हे डायरेक्ट पाणी या समोर असलेल्या टाकोड्यामधल्या काळा वड्यामध्ये सोडलं जाते, विना प्रक्रिया व बेकायदेशीररित्या सोडलं जाते आणि कुठल्याही प्रक्रिया न करता याच्यावरती TCL क्लोरीनचं डोजिंग नाही, त्यामुळे नागरिकांचा आरोग्याचा गंभीर प्रश्न उद्भवत आहे। नेमकं हे असं का करतात की याच्या पाठीमागं कोणाचा फायदा आहे किंवा का हे असं का होतं? इचलकरंजी महानगरपालिकेचे अधिकारी व संबंधित या प्लांटवरती असणारा कर्मचारी या मक्तेदाराकडे दुर्लक्ष करत आहेत। मक्तेदारावर कोणतीच कारवाई करत नसल्यामुळे या मक्तेदाराचं यांच्या संगनमत आहे अधिकाऱ्यांच्या बरोबर। म्हणजे नेमकं संगनमत कशासाठी आहे मला सांगा, कारण की सर्वसामान्य माणसाला समजेल अशा भाषेत सांगा। हे जे काही केमिकल बिगर वापरता जर पाणी तिकडे टाकत असतील मग त्याचे चार्जेस लावले जातात का नगरपालिकेला की पाणी फिल्टर केलंय म्हणून, असं काय आहे का त्याच्यामध्ये? होय, तसंच असणार आहे। म्हणजे तसंच असण्याची चान्सेस आहेत असं यांना म्हणायचं आहे। बरोबर आहे। ह्या कामगारांना फोन आल्यानंतर ह्यांनी पुन्हा हे पाणी स्वच्छ करण्याची प्रक्रिया चालू केलेलं आहे। हे सांडपाणी आहे, इचलकरंजीतलं मैला मिश्रित पाणी आहे। हे सध्या कर्मचारी करत आहेत, पण ह्या कर्मचाऱ्यांच्यावर कारवाई न होता हे नेमकं ह्यांना देणारे ऑर्डर कोण होते, ह्याच्या पाठीमागचे हात कोणाचे होते ह्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, ना की त्या चतुर्थ श्रेणी कामगारावर, जेणेकरून भविष्यात त्याचं पोट चालायचं मुश्किल होऊन बसायला नको। जे कोण अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, कारण प्रशासनामध्ये जे वरचे अधिकारी ऑर्डर देतात तसं ते खालचे कर्मचारी फॉलो करत असतात। मग ह्यांना नेमकं ऑर्डर दिली कोण ह्याची देखील चौकशी झाली पाहिजे। हे सध्या तुम्ही पाहू शकता हे मैल मिश्रित पाणी आहे। ही जी विहीर आहे, अशा 3 प्रकारच्या विहिरी इथं आहेत, विहीर A, B आणि C।
ह्या सर्व विहिरींच्या मध्ये पाणी येतं ते इचलकरंजीतलं आणि ह्याच्यावर प्रक्रिया करून हे पाणी शेतीला वापरलं जातं. पण असं न करता थोड्या प्रमाणात का होईना पाणी हे या काळ्या वड्यामध्ये सोडण्यात आलेलं आहे. सध्या पावसाचं वातावरण आहे, पूर येण्याचे चान्सेस देखील वर्तवले जातात व नागरिकांच्या याच्यामध्ये साथीचे रोग पसरण्याचे चान्सेस भरपूर आहेत. उद्या जर साथीचे रोग पसरले, गॅस्ट्रो असेल, ताप असेल, सर्दी खोकला असेल, अशा भरपूर साऱ्या गोष्टी या होऊ शकतात. जर ह्या झाल्या तर नेमकं ह्याला जबाबदार कोण? हे असं का केलं? नागरिक देखील जागृत झाले पाहिजेत. इचलकरंजीहून प्रवीण हांडे, वायरलेस मराठी.